स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची इच्छा। श्रीकांत शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत युतीबाबत नाराजीचा सूर, तर ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू, सूत्रांची माहिती। नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीतही मुंडे बहीण भाऊ एकत्र येणार। पंकजा ताईंबरोबर एकदा चर्चा झाली, अंतिम चर्चा बाकी, धनंजय मुंडेंची माहिती। मला बदनाम करण्याचा खूप प्रयत्न झाला, मात्र त्यापेक्षा अधिक लोकप्रिय झालो, आमदार धनंजय मुंडेंची विरोधकांवर टीका। आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापून टाका, शेतकरी परिषदेमध्ये बच्चू कडूंचं वादग्रस्त विधान, तर आमदारांच्या घरासमोर लघुशंका करण्याचं विधान केल्यानं नवा वाद। धाराशिवच्या परंड्यात एकाच घरात वेगवेगळ्या जाती धर्माच्या 37 मतदारांची नोंद। हे घर शिंदेंच्या माजी नगरसेवकांचं घर असल्याचा स्थानिक लोकांचा गंभीर आरोप। जतमधील राजा रामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा दुराडा पेटू देणार नाही, गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा। कारखाना ढापण्यात आल्याचा पडळकरांचा आरोप। राज्यातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मदतीचा हात, 1566 कोटी रुपयांची मदत जाहीर। नागपूरमधील कचऱ्याच्या प्रश्नावरून महापालिकेमध्ये काँग्रेसचं आंदोलन। आज आयुक्तांनी निर्णय न घेतल्यास आयुक्तांच्या घरात कचरा टाकू, आमदार विकास ठाकरेंचा इशारा। चाळीसगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात 300 ते 400 रुपयांची घसरण। मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून आवक वाढल्यामुळे दर घसरले, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी। गोव्यामध्ये INS विक्रांतवर जवानांना मार्गदर्शन करत दिल्या शुभेच्छा। पण एक स्पेशल रिपोर्ट बघूया। डिजिटल अरेस्ट दाखवून देशातील सगळ्यात मोठी लूट करण्यात आली आहे। ईडी सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतील उद्योजकाचे तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। डिजिटल अरेस्टची बतावणी करत मुंबईतील एका उद्योजकाला 58 कोटी रुपयांना फसवण्यात आलंय। त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती किती गंभीर होत चालली आहे हे लक्षात येत आहे। मुंबईतील डिजिटल अरेस्ट ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी फसवणूक असून सायबर क्राईम पोलिसांनी या प्रकरणी धडक कारवाई केली। आतापर्यंत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। अब्दुल नासिर खुल्ली, अर्जुन कडवासरा आणि जेठाराम कडवासरा या तिघांना अटक करण्यात आली आहे। ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचा दावा करत उद्योजक आणि त्याच्या पत्नीला डिजिटल अरेस्ट करत लुटण्यात आलं। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकल्याचं सांगून डिजिटल अरेस्टमध्ये फसवण्यात आलेलं आहे। 9 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर दरम्यान उद्योजकाने RTGS द्वारे 58 कोटी रुपये दिलेले आहेत। आरोपींनी 18 बँक खाती वापरत हे पैसे काढून घेतले। अनेकांची फसवणूक करणारा डिजिटल अरेस्ट हा प्रकार नेमका काय आहे ते आता आपण बघूया। एखादी व्यक्ती पोलीस, ईडी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगत मेसेज पाठवतो किंवा थेट व्हिडिओ कॉल केला जातो। व्हिडिओ कॉलवरती ठेवून डिजिटल अरेस्ट केलं जातं। मोबाईल बंद करू नका, जागेवरच राहा असं बजावलं जातं। तुमच्या नावावरती बेकायदेशीर पार्सल सापडलंय, तुमचा बँक अकाउंटमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याचा दावा केला जातो। आधार किंवा पॅन कार्ड गुन्ह्यामध्ये वापरल्याचं सांगितलं जातं। अंमली पदार्थ किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याचं सांगितलं जातं। त्यानंतर पैशांची जबरदस्तीने वसुली केली जाते। डिजिटल अरेस्ट आणि फसवणूक टाळण्यासाठी सावध राहणं गरजेचं आहे। अनोळखी कॉलवरती विश्वास ठेवू नका, अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नका, कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका आणि सरकारी यंत्रणा कधीही फोनवरती पैसे मागत नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवा आणि फसवणुकीपासून दूर राहा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज18 लोकमत। छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज18 लोकमत।
दीपावली सणानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक साहेब. काही आनंद हे प्रत्यक्ष उत्सवाच्या खूप आधी सुरू होतात. अनपेक्षितपणे मिळालेला एखादा आनंद, एखादे हास्य जे सर्व काही सांगून जाते. बाटाच्या ब्राइटर मोमेंट्स कलेक्शन सोबत आनंदाने प्रवास करा. या सणासुदीच्या काळात स्टाईल आली आवाक्यात. 799 रुपयांपासून सुरुवात. बाटा मेक युअर वे. जवळच्या बाटा स्टोअरला भेट द्या. आधी मीही तुमच्यासारखा त्या चॅनल्सचे पैसे भरायचो जे मी कधीच बघत नव्हतो. मग एक दिवस मी विचार केला, अरे मी तर घुबड आहे, माझ्या समजूतदारपणाला हे शोभत नाही. लगेच टाटा प्ले लावलं आणि टाटा प्ले मोबाईल ॲपवर माझ्या आवडीचे चॅनल्स निवडले, ज्यामुळे पैसे त्याच चॅनल्सचे देईन जे मला पाहायचे आहेत. डोळे उघडले ना तुमचे? आता डोळे बंद करून टाटा प्ले लावा. खेलता है, झूलता उछलता है, दौड़ता कभी कभी दौड़ कर आता है. आगे आगे बढ़ता है इंडिया, अमूल दूध पीता है इंडिया. आपल्या आसपासच्या बातम्या, पडद्याआडच्या घटना आम्ही देतो प्रत्येक अपडेट. जे घडतं ते दाखवतो थेट. अन्यायाला वाचा फोडतो, मुजोरांना थेट नडतो. महाराष्ट्राच्या पहिल्या पसंतीचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. पिढ्या पिढ्यांच्या रीती अन चाली, परंपरा नित्य चालत आली. दिवाही दिवाळी, दिवाही दिवाळी, दिवाही दिवाळी, दिवाहीच दिवाळी. शहाणपण का देवा, शहाणपण का देवा, शहाणपण का देवा, शहाणपण का देवा. अनोळखी मुलीबरोबर मी कधीच लग्न नाही करणार. डेंजर आहे. इंटरेस्टिंग आहे. अर्जुन, मी प्रिया. ऑफकोर्स. ही प्रिया कोण आहे ते सांग. चाइल्डहुड क्रश आहे. तर प्रियाला फोन कर आणि तिला ताई म्हण. सिरियसली बोलला तर तू गेला. ओल्या पिचवरही पाय रोवून खेळण्याची ताकद. हीच तर अस्सल ताकद हवी आपल्या अस्सल हिरोला. न्यू हॉलंड, अस्सल हिरोची अस्सल ताकद. हॅलो, वेळ काय झालीये? आता वेळ झाली सोनं जिंकायची, तेही दर तासाला, आणि सोबत मिळतील खात्रीशीर गिफ्ट, तेही फिलिप्स सोबत सोन्यासारखी ऑफर. शेठ दीनदयाळ आपल्या मुलाला व्यवसायाबाबत नेहमी एकच गोष्ट सांगायची, ज्यानं संधी गमावली त्याचा धंदा पडलाच. आणि हीच ती संधी होती व्यवसायाच्या नव्या उड्डाणाची. आणि आम्ही चौकार मारलाच. न्यूज 18 लोकमत सारख्या मराठी न्यूज चॅनल सोबत आपल्या ब्रँडला जोडलं आणि ऍडवाइस वर लॉग इन केलं. तपशील भरताच ऍडवाइस कडून लगेच कॉल बॅक आला. हीच ती संधी, मारा चौकार. फेस्टिवलची आपण किती वाट बघतो. आपल्या फॅमिली सोबत एकत्र येऊन धमाल करतो, आपल्या हाताने फराळ बनवतो. तर मग ह्या फराळाशी कोण कॉम्प्रोमाइज करेल? नाही ना. म्हणूनच बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. रामबंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला. रामबंधू, वर्षानुवर्ष माझा फराळ पाठव. कारण यश तेव्हा चांगलं वाटतं जेव्हा आपल्या हिमतीवर मिळतं. फ्लाइट, स्वाभिमानी व्हा, पुढे जा. काय झालं? मॉम येणार आहे सनशाईन. तू घरातली अवस्था पाहते आहेस? एव्हरीथिंग विल बी चकाचक. फोप स्मार्ट क्लीन. हा स्वच्छ करेल. कार्पेटच्या वर, सोफ्याच्या खाली, काना कोपऱ्यातून करेल. आणि आता पोछा. फोप स्मार्ट क्लीन, चकाचक क्लीन. प्रत्येक घर न बोलता सांगत असतं की त्या घरात कोण राहतं. इथे भिंतींना आपला टच कोण देतं. इथे पेट्सना आपल्या कुटुंबाचं आडनाव कोण देतं. काळाबरोबर कोण बदल घडवतं पण आठवणी अजिबात विसरत नाही. प्रत्येक घर न बोलता सांगत असतं की त्या घरात कोण राहतं. एशियन पेंट्स, कारण प्रत्येक घर काहीतरी सांगत असतं.
सण उत्सवात प्रत्येकाला पाहिजे चॉकलेट्स अजून आणि अजून, म्हणूनच चॉकलेट्सवर आहे फ्लॅट 55% ऑफ. जिओ मार्टच्या जिओ उत्सवात आहे ठासू डील्स आणि धमाकेदार रेंज आणि धनाधन क्विक डिलिव्हरी. कारण इंडियाला हवंय अजून. Take the book of traditions, make a pyre of cliches, and burn it. The smoke that emerges is what I become. Take the same roads or come with me. Want to see this new world? Just follow my glow. Oak and Glow Soda. The glow is calling. न्यू यार्डले लंडन परफ्युम्ड ब्युटी टॅल्क आता 97% नॅचरली डिराइव्ड इंग्रेडियंट सोबत देते तुमच्या चेहऱ्याला नॅचरल ग्लो. नवीन यार्डले ब्युटी टॅल्कम पावडर आता 50 ग्राम फक्त 57 रुपयांना उपलब्ध. स्टेप ऑफ विथ यार्डले. The Great KFC Feastable. Meals at $2.99. Full on variety, full on chicken. The Great KFC Feastable. Meals at $2.99. सत्तावीस ऑक्टोबर पासून दररोज रात्री 10:30 वाजता स्टार प्रवाहवर. दीपावली सणानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक साहेब. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. प्रायोजक यामाहा. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघतोय. दिवाळीच्या आनंदाला सुखाची झालर लावणारी गुलाबी थंडी यंदाच्या दिवाळीत दिसत नाही. मोसमी पाऊस माघारी गेल्यापासून राज्यात सर्वत्र उन्हाचा ताप वाढलाय. कोकणासह विदर्भातही तापमानाचा पारा 35 अंशापार गेलेला आहे. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस उन्हाचा पारा कायम राहणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. ऐन दिवाळीत दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाढती प्रदूषण पातळी बघता राज्यामध्ये GRAP2 लागू करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक निर्बंध लादले गेले. तर रविवारी दिल्लीतील सरासरी प्रदूषण पातळी 296 नोंदवली गेली आहे. प्रकाशाचा सण अशी ओळख असलेल्या दिवाळीतही मुंबईसह संपूर्ण राज्याच्या विजेच्या मागणीत मोठी घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे. सलग सुट्यांमुळे मुंबईच्या विजेच्या मागणीत तब्बल 800 ते 1000 मेगावॅटची तर राज्याच्या मागणीत 2 ते 2500 मेगावॅटची घट झालेली आहे. मेट्रो 2B पहिल्या टप्प्याच्या रूपात सरकार नागरिकांना एक भेट देणार आहे. मेट्रो 3 कॉरिडॉर नंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो 2B पहिल्या टप्प्यावर सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. MMRDAच्या मते मंडाळा ते डायमंड गार्डन रोडपर्यंत मेट्रो 2B सेवा सुरू करण्याकरता CMRS कडून हिरवा कंदील मिळाला आहे.